आणि एवढंच नाही तर एकीकडे अकोटमध्ये हे भाजपनं एमआयएम बरोबर युती केली, तर दुसरीकडे अंबरनाथमध्ये भाजपनं काँग्रेस बरोबर युती केली आहे. होय, अंबरनाथमध्ये खरं तर सगळ्यात जास्त नगरसेवक शिवसेनेचे आहेत. मात्र शिंदेंना सत्तेपासून दूर ठेवत भाजप आणि काँग्रेस एकत्र आले. या प्रकरणानंतर भाजप नेतृत्वानेही स्थानिक नेत्यांवर आता कारवाईचे संकेत दिले. तर काँग्रेसनं भाजप बरोबर युती करणाऱ्या 12 नगरसेवकांना निलंबित केलंय. आणि आता यामध्येच एक मोठा ट्विस्ट आलाय. काँग्रेसचे हे निलंबित नगरसेवकच भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत. बघा काय घडतंय. अंबरनाथमध्ये भाजप आणि काँग्रेसची युती. भाजपनं एकनाथ शिंदेंची सोडली साथ. कांग्रेस का हाथ भाजपा के साथ. त्यांना बोलायला काहीच नाही. आणि मी जे टक्काभाव म्हटलं, त्या टक्काभावचे जे कारण नागपुरात सांगितली, नागपूरच्या सर्व त्या ठिकाणच्या मंडळींनी टक्काभाव हे नाव दिल्यानंतर जे बारसं त्यांच्या गावातच जाऊन केलं, त्याला तिथल्या लोकांनी, तिथल्या माध्यमांनी देखील त्याचं ते नाव स्वीकारलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर सध्याच्या घडीला राज्यात सगळ्यात जास्त टीका करणार कोण असेल तर ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ. फडणवीसांना फसवणीस, दरिंदा, जल्लाद म्हणणाऱ्या काँग्रेसबरोबरच भाजपनं युती केली आहे. अंबरनाथ नगरपालिकेत भाजप आणि काँग्रेसची युती झाली. अंबरनाथ नगरपालिकेत भाजपनं नगराध्यक्ष बसवला आणि त्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपनं अंबरनाथ विकास आघाडी स्थापन केली. त्यासाठी भाजपनं हाताशी धरलं ते चक्क काँग्रेसला. अंबरनाथ नगरपालिकेत सर्वाधिक 27 नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेचे आहेत. मात्र भाजपचे 14, काँग्रेसचे 12 आणि राष्ट्रवादीचे 4 आणि अपक्ष 1 असे 31 नगरसेवक एकत्र घेऊन अंबरनाथ विकास आघाडी स्थापन करण्यात आली. अंबरनाथ बदलापूर नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना शिंदे गटानं स्वबळावर निवडणूक लढवली. आता शिंदेंना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपनं चक्क काँग्रेसला सोबत घेतलंय. आमचे स्टेट लेवलचे जे नेते आहेत, सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब असतील, सन्माननीय आमदार किसन कथोरे साहेब असतील, यांचेही बोलणं झालं होतं. खासदार साहेबांशी या ठिकाणी त्यांचं बोलणं झालं. परंतु स्थानिक नेते स्वार्थापोटी सत्तेसाठी काँग्रेस बरोबर जे अभद्र युती त्याने या ठिकाणी केली. भ्रष्टाचाराने अगदी माखलेले आम्ही आमच्या निवडणुकीमध्ये अंबरनाथच्या जनतेला जे प्रॉमिस केलं होतं, अंबरनाथ भयमुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त करणार, आणि ते जर प्रॉमिस करण्यासाठी आम्ही जनतेला शब्द दिला होता. आणि जर आम्ही शिवसेनेची युती केली असती तर तुम्हाला माहिती आहे, शिवसेनेचे 2 नगराध्यक्ष जेलमध्ये गेले भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये. आणखी किती जण जातील हे सांगता येत नाही. अकोटमध्ये भाजप आणि एमआयएम सोबत असेल किंवा अंबरनाथमध्ये काँग्रेस सोबत असेल, हा सर्वस्वी प्रश्न जो आहे हा भारतीय जनता पार्टीचा आहे. तुम्ही हा प्रश्न जर त्यांच्या नेत्यांना विचारला तर ते चांगल्या प्रकारे त्याचं विस्तृत स्वरूपामध्ये जे आहे हे उत्तर हे देऊ शकतील. आम्ही जो आहे नेहमीच काँग्रेसला विरोध करत आलेलो आहे. म्हणूनच शिंदे साहेबांनी जो उठाव केला हा या सगळ्या वृत्तींच्या विरोधामध्ये उठाव केला होता. बाळासाहेबांनी देखील काँग्रेसच्या विरोधामध्ये जे आहे हे नेहमीच जे आहे बंड पुकारलं होतं. आणि आज जर असं होत असेल तर मला वाटतं ह्याचं उत्तर जे आहे ते आमच्यापेक्षा भारतीय जनता पार्टी जे चांगल्या प्रकारे देऊ शकतं. पण एक सांगतो, काँग्रेसला जो आहे हा आमचा विरोध होता आणि पुढे देखील तीव्र विरोध जो राहील. स्थानिक स्तरावर ही युती झाली असली तरी अंबरनाथ प्रकरणी आता काँग्रेसकडून कारवाई करण्यात आली आहे. भाजपसोबत युती केल्यानं ब्लॉक कमिटीचे अध्यक्ष प्रदीप पाटील यांना निलंबित करण्यात आलंय. हा तर आशास्पद गोष्ट आहे. त्या काँग्रेसचा उपनगराध्यक्षाला उमेदवार उभा राहणार होता आणि त्याला सर्वपक्षीय पाठिंबा मिळणार होता, म्हणजे कुठेतरी काँग्रेसची क्रेडिट होती. आणि काँग्रेस आपल्या सोबळावर 12 नगरसेवक निवडून आणून काँग्रेसला भाजपा, राष्ट्रवादी अपक्ष पाठिंबा देणार होते का उपनगराध्यक्ष करता आणि समित्यांकरता. आणि हे जर समीकरण अंबरनाथ विकास आघाडीच्या माध्यमातून घडलं होतं, जर काँग्रेसचा निवडून येणारा उपनगराध्यक्ष जर काँग्रेसला नको असेल तर हे काँग्रेसचं दुर्दैव आणि काँग्रेसच्या नगरसेवकांवर उलटी कारवाई करताय. हे तर देशातलं पहिलं अजब प्रांताध्यक्ष आहे जी अशी कारवाई करता उलटी.
तर दुसरीकडे भाजपनंही काँग्रेसबरोबर युती करणाऱ्यांना कारवाईचा इशारा दिलाय. अंबरनाथमध्ये भाजपनं शिंदेंच्या शिवसेनेला वाऱ्यावर सोडलं आणि काँग्रेसबरोबर युती केली. आता मात्र भाजपला आणि काँग्रेसच्या निलंबित नगरसेवकांनाही सत्ता मात्र हवीच आहे. त्यासाठी काँग्रेसमधून निलंबित झालेले हे 12 नगरसेवक लवकरच भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. या सगळ्या घोळावरून ठाकरेंच्या शिवसेनेनं भाजपला चांगलंच घेरलंय. मीरा भाईंदरमध्ये भारतीय जनता पक्षानं MIMला पाठिंबा दिला. पुढे मीरा भाईंदरमध्ये म्हणजे फडणवीस OBC भाई भाई आणि आम्हाला ज्ञान देतात. अमरनाथमध्ये काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष एकत्र आलेला आहे. आता ते हिरवे नाही काय झाले. मीरा भाईंदर आणि अंबरनाथमध्ये OBC आणि काँग्रेसबरोबर यांची चुंबाचुंबी जी चाललेली आहे, निकाह लागलेला आहे त्यांचा. मग आता हिरवे नाही झाले. मी जे म्हणतो ना, दुतोंडी गांडूळ आहे ते, आणि त्या पद्धतीनं त्यांचं राजकारण सुरू आहे. नाही, महाराष्ट्रामध्ये कोण दुतोंडी आहे, कोण चारतोंडी आहे, कोण पाचतोंडी आहे आणि कोणी 8 तोंडी आहे, हे महाराष्ट्र जनतेने बघितलं आहे. उभाटांनी काँग्रेससोबत काँग्रेसच्या विचाराची अनेक वेळा संगनमत केला आहे. मी वारंवार सांगतो की एखादी नगरविकास आघाडी, एखादी ग्रामविकास आघाडी तयार होतं डेव्हलपमेंट करता, ती त्या स्थानिक लेवलची असतं. महापालिका निवडणुकीत वाटेल तशा स्थानिक आघाड्या महाराष्ट्रानं पाहिल्या आहेत. त्यात जी अत्यंत अशी अशक्य आघाडी होती ती म्हणजे भाजप आणि काँग्रेसनं सोबत येणं. महाराष्ट्रानं तेवढंच पाहायचं बाकी राहिलं होतं. तोही चमत्कार काँग्रेस आणि भाजपनं अंबरनाथमध्ये करून दाखवला. अमजद खान, NDTV मराठी, अंबरनाथ.